शाळेच्या डब्यासाठी मसाल्याचा वापर न करता इथे आपण हिरव्या ठेच्यातली मटकीची उसळ इथे बनवून घेतोय. त्यासाठी 1 वाटी मी इथे मटकी मोड आलेली घेतलेली आहे. 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे. आता ही मटकीची उसळ बनवताना आपल्याला लसूण थोडासा जास्त घालायचा आहे. म्हणजे जिथे आपण 5-6 लसूण पाकळ्या घालतोय तिथे अगदी 9-10 लसूण पाकळ्या घातल्या तरी चालतं. हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्हाला किती झणझणीत बनवायची तसं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मीठ आणि अर्धा चमचा जिरे घालून आपल्याला हे कोरडंच वाटून घ्यायचं. ठेचा जास्त वाटू नका. पाणी घालून अजिबात वाटू नका. तर असा तो मोठाच ठेवा, जास्त बारीकही करू नका. तर हा झाला आपला मिरचीचा ठेचा बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण मटकी फोडणीला देऊ. 1 पळीभर आपल्याला तेल यामध्ये घालायचं आहे. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आणि जो कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. हलकासा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मटकीची भाजी बनवते लक्षात ठेवा, जास्त असा काळपट करू नका किंवा जास्त असा लालसर सुद्धा करू नका. तर असा फक्त तो शिजला गेला पाहिजे आणि हलकासा त्याला असा लालसर कलर आला पाहिजे. तर कांदा आपला तेलामध्ये भाजून झालेला आहे. आता आपण मिरचीचा ठेचा घालून घेतोय. तुम्हाला भाजी किती तिखट बनवायची आहे त्यावरती तुम्ही इथे हा ठेचा घालून घ्यायचा. मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी बनवताय तर कमी घाला, मोठ्यांसाठी बनवताय थोडासा जास्त घाला. कांद्याबरोबरच सुद्धा आपल्याला हा ठेचा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. परतून घेतल्याच्या नंतर आता मसाला यामध्ये घालायचा नाही आहे, पण तरी आपल्याला हळद आणि हिंग शिवाय कोणतीच भाजी बनत नाही आहे. हळदी आणि हिंगाशिवाय प्रत्येक भाजी ही अपूर्ण असते. म्हणून हळद, हिंग, गरम मसाला आणि धने पावडर ही आपण कोणतीही भाजी बनवली तरी त्यामध्ये घालत असतो. त्याने काही तिखट होत नाही किंवा काही कलर बदलत नाही. घालून घेतली मटकी आपल्याला यामध्ये घालायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. कोथिंबीर यामध्ये घालून घ्या. चवीप्रमाणे मीठ घाला आणि थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता मटकी शिजायला जास्त पाणी लागत नाही. अगदी ती वाफेवरती पण शिजली जाते. तरी पण आपण यामध्ये थोडंसं, अगदी थोडंसं तुम्हाला वाटलं तर पाणी घाला, नाही वाटलं तर नका घालू. मी इथे अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मग आपण पाणी घालून घेतलं की आपल्याला भाजी हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून घड्याळाचा काटा लावून फक्त 10 मिनटं तुम्ही मटकी इथे वाफवून घ्यायची. जास्त अशी मटकी फुटेपर्यंत अजिबात शिजवायची नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय छान पाणी जे घातलं होतं ते सुद्धा सुकलं गेलेलं आहे. अशी जास्त कोरडी मोकळी होऊन देऊ नका. थोडीशी अशी ओलसर ठेवा. कडधान्य कोणतंही असलं तरी ते असं ओलसरच ठेवायचं, कारण ते सुक्कं झालं की पाणी शोषून घ्यायचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. म्हणून कडधान्याची भाजी कोणतीही बनवताना थोडीशी ती ओलसरच ठेवायची, म्हणजे गार झाली तरी ती पूर्ण अशी कोरडी होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता हिरव्या ठेच्यातली आज आपण इथे मटकीची उसळ बनवून घेतलेली. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा.